त्यानंतर ही थेट दृश्य आपण बघतोय ती नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत इमारतींवरती हातोडा चालवला जातोय। पालिका प्रशासन इमारतींचा तोडकाम करणार आहे। नालासोपाऱ्यातल्या 34 इमारतींवरती आज पुन्हा एकदा कारवाई होतीये आणि नागरिकांनी आपलं सामान काढायला आता सुरुवात केलेली आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर 41 इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले होते आणि आज 34 इमारतींवरती कारवाई केली जाते। तिथे एक्स्ट्रा पोलीस फोर्स तैनात ठेवण्यात आलेला आहे। पालिका प्रशासन इमारतीचं तोडकाम करत असताना काही महिला मात्र तिथून हलायला तयार नाहीयेत। पोलिसांकडनं त्यांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे आणि ही तोडक कारवाईची दृश्य नालासोपाऱ्यातली। अनधिकृत इमारतींवरती पालिका प्रशासन हातोडा चालवते। नालासोपाऱ्यातल्या 34 इमारतींवरती ज्या अनधिकृत आहेत त्यावरती आज पुन्हा एकदा कारवाई होतीये। जेसीबी तिथे आलेले आहेत आणि आता पाडकामाला सुरुवात झाली आहे। नागरिकांनी आपलं सामान काढायला सुरुवात केलेली आहे। त्याची ही दृश्य न्यायालयाचे आदेश आहेत त्यानुसार 41 इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले ज्या अनधिकृत आहेत। तर आज 34 इमारतींवरती कारवाई होणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत। विजय, काय माहिती? ही नालासोपारा पूर्वेकडील जो लक्ष्मी विजयनगर जे नगर आहे या ठिकाणी मलनिस्सारण केंद्र आणि डम्पिंग ग्राउंड साठी आरक्षित असणारी ही जागा आहे आणि या जागेमध्ये तब्बल 41 इमारती या ठिकाणी उभारल्या होत्या। मात्र या इमारती ज्या होत्या त्या अनधिकृत होत्या आणि या ठिकाणचे जे भूमाफिया होते त्यांनी हे स्वस्तामध्ये त्यावेळी लोकांना रूम विकले होते आणि या ठिकाणी साधारणतः 6,000 लोकांची वस्ती आहे आणि या ठिकाणी न्यायालयाने आदेश दिलेला आहे की ह्या संपूर्णच्या आरक्षित जागेमध्ये जेवढ्या इमारती 41 इमारती आहेत त्या तोडण्यात यावा असा आदेश दिलेला आहे। आणि आज ही दुसऱ्यांदा कारवाई महानगरपालिका करते। खरं तर हा जेव्हा या ठिकाणी आरक्षित जागेवर जेव्हा बांधकाम सुरू होतं त्यावेळी सिडको होतं आणि सिडकोने त्यावेळी कारवाई केली नाही। त्यानंतर महानगरपालिकेचं प्रशासन होतं यांनी सुद्धा कारवाई केली नाही। मात्र या ठिकाणी जे गोरगरिबांनी जे घरं घेतली आहेत त्यामुळे आता या गोरगरीब घरांच्या घरावरती नांगर फिरवला जात आहे। संपूर्ण या ठिकाणचा जो परिसर आहे हळहळ व्यक्त केली जाते कारण हे जे जी या इमारतीमध्ये राहणारी लोक जे आहेत ही गरीब लोक आहेत ज्यांनी आपला दागिने गहाण ठेवून वगैरे असं हा पोटाला चिमटा काढून या ठिकाणी ही घरं घेतली होती। मात्र या ठिकाणची आता प्रशासनाला न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ही आता तोडक कारवाई सुरू झालेली आहे। आता या ठिकाणची जी पहिली इमारत आहे ती आता तोडायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी महिला आक्रमक झाल्या होत्या, त्या घरातून बाहेर पडायला तयार नव्हत्या। महिला पोलिसांनी MSB या ठिकाणी त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि आता शांततेमध्ये सध्या कारवाई सुरू आहे। परंतु संपूर्ण या घटनेकडे पाहिलं तर ज्यावेळी या ठिकाणी बांधकाम होत होती तेव्हा महानगरपालिका किंवा तत्कालीन प्रशासन जे होतं ते काय झोपा काढत होतं का? त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ज्या बिल्डरांनी या इमारती उभारल्या त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्यांची जी जागा असेल ती सील करून या लोकांना इथल्या लोकांना त्यांची घरं त्या ठिकाणी परत मिळवून दिली पाहिजे अशी येथील नागरिकांची मागणी आहे। बरं, थोडंसं थांबवते विजय, आपण दृश्य दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना। नालासोपाऱ्यामध्ये काही अनधिकृत इमारतींवरती पालिकेनं हातोडा चालवायला सुरुवात केली आहे। 41 अशा इमारती आहेत ज्या अनधिकृत आहेत आणि न्यायालयानं त्यांच्यावरती तोडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत आणि त्यानुसार पालिका प्रशासन आता दाखल झालंय जेसीबी सकट। या 34 इमारतींवरती आज कारवाई होणार आहे। नागरिकांनी आपलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली आहे। खरं तर 41 इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत त्यापैकी 34 इमारतींवरती कारवाई आज होतीये। काही महिला, काही इकडचे रहिवासी आपली घरं सोडायला तयार नव्हते कारण आपल्या आयुष्याची पुंजी घालून त्यांनी हे घर घेतलेलं आहे आणि ते अनधिकृत आहे म्हटल्यावर ज्या पद्धतीनं न्यायालयानं आदेश दिलेत, पालिकेनं कारवाई सुरू केली आहे त्यावरून आपलं घर सोडायला काही महिला तयार नव्हत्या। त्यामुळे पोलिसांचं अधिकचं बळ तिथे तैनात आहे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार तिथे घडू नये। नागरिकांनी सहकार्य करावं असंच आवाहन आहे। मात्र तरी देखील काही नागरिक, महिला आपलं घर सोडण्यास तयार नाहीत। पोलीस त्यांना बाजूला करतानाची दृश्य देखील बघितली। मात्र काही नागरिकांनी आपलं सामान बाहेर काढलेलं आहे। 41 अशा एकूण इमारती नालासोपाऱ्यातल्या ज्या अनधिकृत आहेत म्हणूनच न्यायालयानं त्यांच्यावरती तोडक कारवाईचे आदेश दिले आणि पालिकेनं ही कारवाई सुरू देखील केली आहे। 41 पैकी 34 इमारती आज पाडल्या जात आहेत। ही काही घरं आहेत। तोडक कारवाई होणार म्हटल्यावर काही नागरिकांनी आपली घरं रिकामी केलेली आहेत, मात्र काही जण तिथून हटायला काही तयार नाहीत।
तोडकामाविरोधात नागरिकांनी तिथं आक्रोश केलाय आणि काही महिलांना बाजूला करण्याचं काम पोलीस करतायत. काही महिला पोलीस, हा काही नागरिकांचा आक्रोश. आपल्या घरांवरती तोडक कारवाई होतीये म्हटल्यावर या कारवाईसाठी काही महिलांचा विरोध आहे, मात्र त्यांना जबरदस्ती इथून बाजूला नेण्याचं काम महिला पोलीस करतायत. त्यांना समजावण्याचं काम केलं जात आहे. या तोडकामाविरोधात नागरिकांचा आक्रोश सुरू झालाय. आपलं घर तोडलं जात आहे म्हटल्यावर महिला आक्रमक झाल्या. मात्र नालासोपाऱ्यातल्या या 41 इमारती घरं अनधिकृत आहेत आणि न्यायालयाच्या आदेशानुसार 41 पैकी 34 इमारतींवरती आज तोडकामाची कारवाई होतीये. नालासोपाऱ्यात जेसीबी आलेले आहेत, कारण न्यायालयाच्या आदेशानुसार आज तोडक कारवाई पालिकेकडनं केली जाते. काही नागरिकांनी आपली घरं आधीच रिकामी केलेली आहेत. इमारत अनधिकृत, घर अनधिकृत म्हटल्यानंतर आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत अनेकांनी आपली घरं रिकामी केली. मात्र काही महिला, काही नागरिक अजूनही ऐकायला तयार नाहीत. काही महिलांनी तिथं आक्रोश केला. त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र पालिका प्रशासन इमारतींचं तोडकाम, आज 34 इमारतींचं तोडकाम करणार आहे. नालासोपाऱ्यात अनधिकृत इमारतींवरती आज हातोडा चालवला जातोय आणि पालिका प्रशासनाच्या या तोडकामाविरोधात काही महिला आक्रोश करतायत. मात्र महिला पोलीस त्यांना बाजूला करण्याचं काम करतायत. त्यांना समजावण्याचा देखील प्रयत्न केला जातोय, मात्र त्या काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेनं त्यांचं काम केलंय. जेसीबी पोहोचलेले आहेत आणि आता 41 पैकी 34 घरं आज पाडली जात आहेत. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत. विजय, काय म्हणणं आहे या महिलांचं जे आक्रोश करतायत तिथे? बरोबर आहे, या ठिकाणी जे आक्रोश सुरू आहे महिलांचा, कारण त्यांनी जी घरं घेतलेली आहेत ती आपले दागदागिने गहाण ठेवून अशी या ठिकाणी पोटाला चिंता काढून या ठिकाणी ही घरं घेतली आहेत आणि त्यामुळे या महिलांचा आक्रोश असणं हे स्वाभाविक आहे. कारण या संपूर्ण घटनेमध्ये प्रशासन, तत्कालीन प्रशासन जे आहे ते सुद्धा जबाबदार आहे आणि ही जी कारवाई होते आहे ती आताच का करूया, कारण 18 वर्ष जवळजवळ लोकांना झालेले राहून 18 वर्ष महापालिका प्रशासन असेल किंवा तत्कालीन सिडको प्रशासन असेल, हे काही झोपा काढत होते का, असं त्यांचा सवाल आहे. कारण एवढी मोठ्या बिल्डिंगी बांधल्या, एका तेव्हा महापालिकेचे जे अधिकारी होते, जे प्रशासन होतं ते नेमकं काय करत होतं? या एवढ्या इमारती बांधताना त्यावेळी या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे आणि ही संपूर्ण जी कारवाई आहे त्यामुळे लोकांचे, आता गरीब लोकांचे संसार मात्र उद्ध्वस्त झालेले आहेत. लोकांचा आक्रोश आहे, लोकांचं म्हणणं आहे की हे आम्हाला आमची ह्या इमारती तुम्हाला तोडायची तर बिनधास्त तोडा, परंतु आम्हाला राहण्यासाठी घरं द्या, त्या बदल्यात घर द्या. कारण न्यायालयाचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला असं सांगितलं की न्यायालयानेच आदेश दिला आहे की ह्या लोकांचं पहिलं पुनर्वसन करा आणि पुनर्वसन केल्यानंतर या इमारती तोडा, असा आदेश दिल्याचं लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी या लोकांची सोय महानगरपालिकेने करायला पाहिजे आणि विशेष म्हणजे या ज्या बिल्डिंगी ज्या बिल्डरांनी बांधल्या आहेत त्या बिल्डरांवर कडक कारवाई करून त्यांच्या ज्या इतर ह्याच्याच बाजूला एक 33 एकर जागा असल्याचं लोकांनीच सांगितलेलं आहे. त्या जागेवरती या लोकांचं पुनर्वसन करावं अशी मागणी आता लोकांकडून केली जात आहे आणि या संपूर्ण ज्या घटनेला जे जबाबदार आहे, अनधिकृत बांधकाम ज्यांच्या काळात घडलंय त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण या गरिबांचा संसार मोडताना गरिबांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि लोकांना बेघर झालेले आहेत. एखाद्याचं बेघर होताना त्यांचे अश्रू सुद्धा अनावर झालेले आहेत आणि याच्या चक्क त्या इमारतीच्या जेव्हा पोळ कारवाई होती तेव्हा धाव घेतली आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र MSFचे जे जवान, महिला जवान आहेत त्यांना बाहेर काढून सुखरूप ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यामुळे ही जी कारवाई होते कुठेतरी गरिबांच्या पोटावर पाय देण्यासारखी कारवाई आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण ज्यावेळी हे
अनधिकृत बांधकामं केली जातात त्यावेळी हे प्रशासन का कारवाई करत नाही असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय। आणि या संपूर्ण घटनेकडे जे या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांना कुठेतरी घर दिलं पाहिजे, निवाऱ्याची सोय त्यांची केली पाहिजे। या ठिकाणी लोकांचं असंही म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी जी या ठिकाणी लोकांना घर देण्याचं आश्वासन देऊन या ठिकाणी प्रत्येकाला घर दिलं जाईल अशी या ठिकाणी निवडणुकीच्या काळात त्यांनी घोषणा केली होती। त्या घोषणेचं काय झालं असा सुद्धा सवाल येथील नागरिक विचारत आहे। आम्हाला बेघर करून तुम्हाला काय मिळणार आहे असं सुद्धा हे येथील नागरिक म्हणत आहेत। बरं विजय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि या तोडकामाबद्दलचे नालासोपाऱ्यातले आपण अपडेट घेत राहू।